नमस्कार. महाराष्ट्राचं मन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी ऋषी देसाई. होणार होणार म्हणता म्हणता अखेर कोकणात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठक संपन्न झाली. अपेक्षा होत्या सरकारनं यावेळी तरी कोकणच्या पदरात भरभरून माप टाकावं अशीच कोकणवासियांची अपेक्षा होती. सरकारनं अपेक्षा पूर्ण केली. कोकणला तब्बल 5,232 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. अवघ्या कोकणच्या आशा पल्लवित झाल्या. या अगोदर देखील सुशीलकुमार शिंदे यांनी गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 300 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा अद्याप निधी मिळाला नाही. सिंचनाची मागील देणी बाकी आहेत. तरी पण हेही नसे थोडके. सरकारनं जाहीर केलेला निधी वेळेत द्यावा एवढीच इच्छा कोकणवासीय व्यक्त करतायत. पाहुयात काय दडलंय या कोकण पॅकेजमध्ये. राज्य सरकारनं कोकणासाठी 5,232 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या ओरोसमध्ये मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत ही घोषणा झाली. कोकणावर एवढ्या मोठ्या रकमेची खैरात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पॅकेज जाहीर केल्याची टीका सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा फार्स आणि कोकणच्या जनतेची बोळवण असा आरोप झाला तरीही सिंधुदुर्ग नगरीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात कोकणासाठी तब्बल 5,232 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित करण्यात आलं. कोकणासाठी आजवर जाहीर झालेलं हे सगळ्यात मोठं पॅकेज आहे. येत्या 3 वर्षात या पॅकेजमधल्या तरतुदी अंमलात आणल्या जाणार आहेत. 3 वर्षामध्ये 3,915 कोटी रुपये कोकणाच्या विकासासाठी पॅकेजच्या माध्यमातून देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पहिल्या वर्षी 1,590 कोटी, त्यानंतर 10-11 मध्ये 1,383 कोटी आणि 11-12 या वर्षामध्ये 1,049 कोटी असे तिन्ही वर्ष मिळून 3,915 कोटी रुपयाचं एकंदरीत पॅकेज याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. अर्थसंकल्पाच्या बाहेर जाऊन MMRDAच्या माध्यमातून जी कामं घ्यावायची आहेत त्याची किंमत 1,317 कोटी एवढी कामं, विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये ही कामं घ्यावायची आहेत. असं मिळून एकंदरीत पॅकेज 5,232 कोटीचं पॅकेज याला मान्यता मंत्रिमंडळाने आज या ठिकाणी दिलेली आहे. कोकणच्या विकासासाठी एवढं मोठं पॅकेज मिळवण्याचं श्रेय उद्योगमंत्री नारायण राणे यांना दिलं जात आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी लावलेली ही फिल्डिंग असल्याचं मानलं जात आहे. त्याचा राजकीय फायदा राणे नक्कीच घेतील. खरे प्रश्न तर पुढेच सुरू होतात. ठाणे आणि रायगडचा शहरी भागही या पॅकेज अंतर्गत समाविष्ट केला आहे. MMRDA कडून त्यांना 1,200 कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोकणासाठी सुमारे 3,915 कोटी रुपये मिळणार आहेत. एवढा निधी द्यायला पैसे आहेत का याचा खुलासा सरकारला करावा लागेल. यापूर्वी जाहीर झालेल्या योजनांसाठी सिंचन विभागाचे 300 कोटी रुपये सरकारनं अजूनही दिलेले नाहीत. मग पुढच्या प्रकल्पांसाठी निधी केव्हा मिळणार ते कोण सांगणार. तिलारी प्रकल्प अनेक वर्ष रेंगाळलेला आहे. तो पूर्ण होण्याआधी नव्या 40 प्रकल्पांची घोषणा फक्त निवडणूक तोंडावर असतानाच केली जाऊ शकते. मुळात कोकणातल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी राहत नाही. या समस्येवर कुठला उपाय सरकारनं केला आहे. पर्यटन विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून प्रश्न सुटणार आहेत का. सध्याचे पर्यटन प्रकल्प पैशांअभावी रखडलेत, त्यांचं काय. सागरी महामार्ग रेंगाळला आहे. निसर्गपूरक उद्योग यायला हवे आहेत. वाहतुकीच्या सोयी आणखी वाढवणं गरजेचं आहे. मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून पूर्वी जाहीर झालेल्या योजनांना पॅकेज म्हणून घोषित करणं ही धुळफेक सरकार किती काळ करणार. सर्वात महत्वाचा मुद्दा, राज्याचा अर्थसंकल्प आधीच जाहीर झालेला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या पॅकेजची किंमत 0 राहते. कोकणचं पॅकेज जाहीर झालं. नेमकं कोकणला काय मिळणार, कधी मिळणार याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव ते आपल्याबरोबर थेट आहेत रत्नागिरीहून. चक्रदेव साहेब, एकूण या पॅकेजचं वर्णन तुम्ही कसं कराल. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांना काहीतरी आपण समाधानकारक किंवा दिलासादायक काहीतरी घोषणा केली पाहिजे याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली आहे. आणि तेवढ्याच उद्देशाने
मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतरच्या घोषणा असं याचं स्वरूप आहे. चक्रदेव साहेब, एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा मानला जातोय की नुकतीच अर्थसंकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर एक पॅकेजसाठी ही बैठक, याला निवडणुकीचाच फार्स मानायचा का? नक्कीच हा निवडणुकीचाच फार्स आहे. कारण यातल्या काही गोष्टी ह्या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या आहेत आणि यातल्या बऱ्याच गोष्टी या अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे जोवर अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही तोवर त्याच्यामध्ये त्या मूर्त रूपात येतील की नाही हे सांगता येत नाही. कारण यापूर्वीच्या सुद्धा मंत्रिमंडळ बैठकांमधून किंवा कोकण पॅकेजमधून सरकारने केलेल्या घोषणांमधून प्रत्यक्ष गोष्टी वस्तुस्थिती म्हणून समोर आल्या अशा कमी आलेल्या आहेत. अनेक गोष्टींचा निधी हा आलेला नाही. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अद्याप पूर्तता झालेली नाही. सुशीलकुमार शिंदे यापूर्वी मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषित केलेला जो निधी होता तर तोही निधी अजून पर्यंत पोहोचलेला नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते कोकणामध्ये जो काही देऊ म्हणून सांगितलं होतं तो अजून पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर आत्ताच्या सुद्धा ज्या घोषणा आहेत त्या किती प्रत्यक्षात येतील याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. ऋषी चक्रदेव साहेब, तुमच्याबरोबर ही चर्चा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत. आपल्याबरोबर शेकापचे आमदार जयंत पाटील आहेत. पाटील साहेबांना थेट विचारूया त्यांना काय वाटतंय. पाटील साहेब, या पॅकेजचं वर्णन तुम्ही कसं कराल? पॅकेज गेल्या वेळेस निवडणुकीच्या वेळेला पण हेच पॅकेज आघाडी सरकारने जाहीर केलं होतं. कोकणामध्ये प्रामुख्याने सिंचनाचा बिकट प्रश्न आहे आणि सिंचनाचे पैसे सगळे त्यांनी कृष्णा खोऱ्यांकडे वळवलेले आहेत. कोकणामध्ये प्रत्यक्ष कोकण जे आहे सिंधुदुर्गातलं त्यातल्या सावंतवाडीचे जे 2 प्रकल्प मोठे आहेत त्या प्रकल्पाला अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नाही आहेत. तर कोकणातल्या प्रकल्पाला तरतूद होते पण प्रत्यक्ष खर्च 1 रुपया होत नाही. गेले 3 वर्ष अलिबाग तालुक्यातल्या सांबरकुंडाला 10 कोटीची तरतूद, 5 कोटीची तरतूद केली जाते. या अर्थसंकल्पात सुद्धा 10 कोटीची तरतूद आहे पण प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही. टेंडर काढलेलं नाही. टेंडर तिथे वन विभागाचा अजूनपर्यंत एनओसी नाही आहे. आणि मग कोकणाच्या जनतेची फसवणूक करतात, मच्छीमारांची फसवणूक करतात. मच्छीमारांचा बिकट प्रश्न होऊन पडलेला आहे. पाटील साहेब, मच्छीमारांसाठी राज्य अर्थसंकल्पामध्ये 76.89 कोटीची तरतूद केली होती. मात्र यावेळी मच्छीमारांसाठी कुठलंही पॅकेज जाहीर केलेलं नाहीये. एकूण आगरी मच्छीमार, खालच्या तळ कोकणातला मच्छीमार याच्यासाठी कुठलीही पॅकेज न जाहीर करणं, याच्यामागे सरकारची या दुटप्पी भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, सरकार मच्छीमारांकडे कोकणातल्या अजिबात लक्ष देत नाही आणि कोकणातली त्याच्यामध्ये असणारी आमची आमदारांची किंवा राज्य शासनामध्ये असलेली सगळी लॉबी ही कमी पडते. मच्छीमारांची फसवणूक आहे. एक तर एन्व्हायरमेंटमुळे मच्छी आज किनाऱ्यावर येत नाहीये. आलेली मच्छी नष्ट होते. डिझेलचा परतावा व्यवस्थित कोळी बांधवांना आमच्या मिळत नाहीये आणि याच्यावर आम्ही हाऊसमध्ये सभागृहात अनेक वेळा चर्चा केली, बोललो. प्रत्यक्षाची कारवाई करतो म्हणून शासनाकडनं उत्तर जातात, प्रत्यक्ष कृती काही नाहीये. ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेलेले फसवं पॅकेज किंवा फसव्या तरतूद आहेत. या घोषणा आहेत. गेल्या 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी 2004ला झालेल्या निवडणुकीच्या आधी अशाच घोषणा झालेल्या आहेत. तुम्ही बघाल मागे तर प्रत्यक्ष ह्याच घोषणा कोकणामध्ये येऊन केल्या. प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी ही शून्य झालेली आहे. पाटील साहेब, तुमच्याबरोबर चर्चा आम्ही अशीच चालू ठेवणार. थेट प्रश्न विचारूया सुकांत चक्रदेव यांना. या पॅकेजचा फायदा काँग्रेसला होणार की कोकणवासियांना, काय सांगाल चक्रदेव याच्याबद्दल? राजकीय पक्ष जे असतात ते कोणत्याही घोषणा या आपल्या पक्षाला फायदा मिळावा या उद्देशाने निश्चितच करत असतात. पण लोकांच्या गरजा काय आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज सिंचनाखाली जमीन यावी म्हणून मोठे मोठे पाटबंधारे प्रकल्प यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बांधले गेले. रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकणामध्ये विविध ठिकाणी. पण यांचं पाण्याच्या उपयोगितेचं जर का प्रमाण बघितलं तर ते 5% किंवा 7% पेक्षा जास्त नाही. ही गंभीर बाब आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत की जास्त पाणी खाली येत नाही, उपयोगामध्ये काय येत नाही, तशी वेगवेगळी कारणं आहेत. मग ती दूर करण्याचं काम हे सरकारने करण्याच्या ऐवजी सरकारने नवीन नवीन धरणं बांधणं, नवीन नवीन तरतुदी करणं, नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट तयार करणं आणि कॉन्ट्रॅक्टर तयार करणं याचा जो काही राजकीय नेत्यांचा हेतू असतो तो साध्य करण्यासाठी मदतच केली असं म्हणायला लागेल. असलेले पाणी जे आहे ते लोकांना मिळण्यामध्ये अडचणी आहेत. सरकारी काही अडचणी आहेत, काही स्थानिक पातळीवरच्या अडचणी आहेत. ते दूर होण्यासाठी सरकारने प्राधान्याने प्रयत्न करायला. धन्यवाद चक्रदेव साहेब. या चर्चेबद्दल बोलूया पुन्हा एकदा.
शेकापचे जयंत पाटील साहेब आहेत. जयंत पाटील साहेब, एक मुद्दा संपूर्ण कोकण विकासासाठी महत्वाचा ठरतो की सरकारनं 5% 5 पटीनं महसूल हा वाढवलेला होता. त्याचप्रमाणे खार भूमीसाठी आणि इथल्या वाळूवरच्या रॉयल्टीसाठी देखील या अर्थसंकल्पात काहीतरी घोषणा करणं हे आवश्यक होतं, पण ती कुठलीही घोषणा या पॅकेजमध्ये जाहीर झाली नाही. त्याबद्दल काय सांगाल? खार जमिनीमध्ये तर एकदम प्रश्न बिकट आहे. खार जमिनीच्या बाबतीमध्ये अनेक शेकडो एकर जमीन ओसाड आहे. माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 4000 एकर जमीन ओसाड आहे. बांधबंदीसाठी तरतूद एकदम अल्प आहे. कमीत कमी 700 ते 800 कोटी रुपयाची गरज कोकणामध्ये या खार बंदीसाठी आहे, परंतु 2 कोटीच्या वरती कधी अर्थसंकल्पात त्याच्याकडे तरतूद केलेली नाही. खार जमिनीमध्ये जाणून बुजून पाणी त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न शासन करतं का असं आम्हाला वाटतं. कारण खारं पाणी शेतीमध्ये आलं की तिथे मँग्रोव्ह होतात आणि मँग्रोव्ह उगवले की त्या ठिकाणी शेती किंवा कुठलाही त्या ठिकाणी उद्योग किंवा काही करता येत नाही. मँग्रोव्ह तोडाला बंदी आहे आणि त्यामुळे 7-12वर मँग्रोव्ह लावू नका म्हणून आम्ही मागणी केली. त्याच्यावर पण शासन हे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून कोकणातल्या खारेपाटातल्या शेतकऱ्यांवर जवळजवळ हे शासन दुर्लक्ष करते, अन्याय करते आणि त्यामुळे हे पॅकेज सगळं फसवा आहे असं मला तरी वाटतंय. या संदर्भात फळप्रक्रिया उद्योगासंदर्भात देखील चर्चा केली. या सर्वच गोष्टींबाबत आपण पाटील साहेबांशी चर्चा करणार आहोत. मात्र महाराष्ट्राचं मनमध्ये घेऊया इथे छोटासा ब्रेक. महाराष्ट्राचं मन या आमच्या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतोय कोकण पॅकेजची. 5232 कोटींची हे पॅकेज मिळणार कधी, नेमकं काय मिळालंय याच संदर्भात आपण भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्याबरोबर लाईनवरून आहेत. भंडारी साहेब, आपल्या या चर्चेत स्वागत. मला सांगा, या पॅकेजचं वर्णन तुम्ही कसं कराल? बोलाची कडी आणि बोलाचा भात यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही. कारण हे सरकार आता फक्त 2-2.25 महिने राहणार आहे आणि या सरकारला पुढच्या 2-2.25 महिन्यात या 5232 कोटी रुपयांपैकी 32 रुपये सुद्धा खर्च करता येणार नाहीत. त्यामुळे या सरकारच्या या पॅकेजमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचा, लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा उद्योग आहे. या संदर्भात भंडारी साहेब, एक पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ते म्हणजे फळप्रक्रिया उद्योगासाठी 52,68,00,000ची तरतूद करण्यात आली आहे. मुळात फळप्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक फळ संवर्धनासाठी कुठलीही यात तरतूद केलेली नाही आहे किंवा नवीन उद्योग निर्मितीसाठी यात काही तरतूद केली नाही. यासाठी काय सांगाल? नाही, फळप्रक्रिया उद्योगाची चर्चा तर गेले 10 वर्ष चालू आहे, पण फळप्रक्रिया उद्योगाच्याच बरोबर त्याला एक संशोधन केंद्र लागतं, अद्ययावत तिथे प्रयोगशाळा लागतात आणि यापैकी कुठल्याही प्रकारची कसलीही तयारी न करता, तरतूद न करता फक्त फळप्रक्रिया उद्योगासाठी 52 कोटी रुपये देतो हे म्हणणं, त्या 52 कोटी रुपयामध्ये याच्यापेक्षा मोठे उद्योग आहेत. म्हणजे फळप्रक्रिया उद्योगामध्ये आता गुंतवणूक 100-200 कोटीची गुंतवणूक करावी लागते. 52 कोटी रुपयात काय करणार आहेत? कुठल्या प्रकारची प्रक्रिया करणार आहेत? त्यामुळे हे सगळे जे काही आकडे तोंडावर फेकले जात आहेत ते कोकणातल्या माणसाला निव्वळ दिशाभूल करण्याचा उद्योग आहे, दुसरं काही त्यामध्ये तथ्य नाहीये. भंडारी साहेब, कोकण पर्यटन विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आले आणि त्यासाठी 190 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता खरंच कोकणाचा विकास होईल का? हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला होता, त्याला 15 वर्ष झाली. त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने या सरकारने काही केलं नाही. आज हे मोठे मोठे आकडे तोंडावरती टाकतायत, पण 10 वर्षामध्ये मुंबई ते सावंतवाडी 532 किलोमीटरचा महामार्ग चौपदरी करण्या सरकारला शक्य झालं नाही आणि हे 5232 कोटी रुपयाची भाषा कशाच्या आधारावर करतात? काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? भंडारी साहेब, तुमच्याबरोबर ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत. मात्र आता थेट जाऊया. जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत, शेकापचे आमदार. पाटील साहेब, हे पॅकेज हे सरकार वेळेत देईल का? या ठिकाणी पॅकेजच्या बाबतीमध्ये आताच भंडारी साहेब बोलले की या ठिकाणी फळप्रक्रिया तुम्ही उद्योग करायला मागताय, पण या ठिकाणी उद्योगातून या ठिकाणी होणारा प्रक्रिया केलेला माल नेण्याची यंत्रणा किंवा त्या ठिकाणचे आले रस्ते या ठिकाणी अजिबात कोकणामध्ये नाहीये. कोकणामध्ये 4 पदरी रस्ता करण्याची घोषणा गेल्या निवडणुकीच्या वेळेला आपण केली. पनवेल ते इंदापूर त्याचं अजून साधं टेंडर सुद्धा निघालेलं नाहीये. प्रक्रियेच्या बाबतीमध्ये 52 कोटी हा निधी पूर्णपणे अपुरा आहे.
52 कोटीमध्ये एक तरी प्रोजेक्ट किंवा एखादा तरी कारखाना, एखादं युनिट तरी उभं राहील का? आणि झालेल्या प्रक्रियेचे जे छोटे मोठे उद्योग आहेत त्याला योग्य अशी बाजारपेठ मिळवण्याची कामगिरी सुद्धा या ठिकाणी झाली नाही. ज्याप्रमाणे उसाला आणि बाकीच्या पिकांना, कापसाला ज्या पद्धतीचं त्यातल्या शेतकऱ्यांना तिथे ज्याप्रमाणे पॅकेजेस मिळतात किंवा मदत मिळते ती आमच्या कोकणातल्या कुठल्याही उद्योगाला या ठिकाणी मिळत नाहीये. पाटील साहेब, तुमच्या ज्या प्रश्नाला धरून मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतोय की फळ प्रक्रिया उद्योगासाठी एकीकडे पॅकेज दिलं जात आहे, एकेकाळी रायगड, सिंधुदुर्ग किंवा कोकण हे भाताचं कोठार मानलं जात होतं, मात्र आज इकडचा शेतकरी पावसाअभावी किंवा इतर कारणांमुळे भात या पिकापासून वंचित होतोय, तर या शेतकऱ्यासाठी सरकारनं काहीच केलं नाही, याबद्दल काय सांगाल? नाही, रायगडचं भाताचं कोठार राहिलं नाही. आणखीन 4-5 वर्षानंतर किंवा 10 वर्षामध्ये आम्हाला भात बाहेरून विकत आणावं लागेल. आमची जमीनच ज्या ठिकाणची प्रामुख्यानं शेतकऱ्यांकडनं हिसकावून घेण्याचं काम हे सरकार करते आहे. आणि या ठिकाणी या उद्योगासाठी, विशेषतः फळ उद्योगासाठी आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये काही झालं नाहीये. जो पैसा खर्च झालाय तो कागदावर झालेला आहे. ज्या सबसिड्या घेतलेल्या आहेत त्या कागदावर झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या पुढाऱ्यानेच हडप केल्याचं चित्र आज तरी रायगडमध्ये मला दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कोकणासाठी किंवा विशेषतः माझ्या रायगड जिल्ह्यासाठी जे पूरक व्यवसाय आहेत, माझा अलिबागचा कांदा आहे, पांढरा कांदा, याच्यासाठी योग्य अशी बाजारपेठ द्या. हे उत्पादन एक जगामध्ये सगळ्यात चांगला असं उत्पादन करणारा अलिबागचा आमचा कांदा उत्पादक शेतकरी, याला योग्य असं कुठेही मार्गदर्शन या ठिकाणी होत नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी स्थानिक प्रश्न, स्थानिक जी पिकं आहेत त्याचं खऱ्या अर्थाने अभ्यास करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या शासनाने केलं नाही. याच्यामध्ये पॅकेजमध्ये नाहीये. या ठिकाणी अॅग्रो टुरिझमच्या साठी पाटील साहेब, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण थेट जाऊया. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद पाटील साहेब. पुन्हा एकदा थेट जाऊयात माधव भंडारी यांच्याकडे. भंडारी साहेब, मला सांगा की एकूण 5,232 कोटी दिलंय म्हणून सरकार सांगतं, पण त्यातले ठाणे आणि रायगडसाठी किंवा MMRDA साठी 1,317 कोटी दिले. मुळातच रक्कम द्यायची आणि नंतर टप्प्याटप्प्याने द्यायची, काढून घ्यायची. MMRDAची जी ही तरतूद होती ती अर्थसंकल्पातही करता आली असती, मात्र इथं येऊन वाढीव आकडा सरकारनं दाखवलाय का? काय सांगाल? या सरकारने, मी मगाशीच म्हणालो तसं, सगळ्या बाजूनी आकड्यांचा खेळ करून लोकांना खुळे बनवण्याचा उद्योग चालवलेला आहे. कारण त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना जेव्हा विचारलं की यातली अर्थसंकल्पातली तरतूद किती आणि अर्थसंकल्पाच्या बाहेरची तरतूद किती, प्लॅन्ड एक्सपेंडिचर किती आणि नॉन प्लॅन्ड किती आहे, तर त्याचं उत्तर सरकार देत नाहीये. म्हणजे हा सगळा आकडा कुठून आणला, हा पैसा कुठून आणणार आहे, त्याची तरतूद कुठे केली आहे, याची कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही. आणि या सरकारमध्ये बसलेल्या राजकीय पुढाऱ्यांना एक माहिती आहे की 2-2.5 महिन्यानंतर आपल्याला यातलं काही करायचं नाही. त्यामुळे आता 2-2.5 महिन्यांसाठी ही फक्त तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग त्यांनी चालवलाय. आपण मगाशी फळ उद्योगाचं म्हणत होतात. मला एक साधी गोष्ट आपल्याला निदर्शनाला आणून द्यायची की आम्ही गेले 15 वर्ष काजूवरून मद्यार्क निर्मितीसाठी आम्हाला परवानगी मिळावी आणि त्याच्यामध्ये संशोधन व्हावं ही मागणी करतो. महाराष्ट्रात द्राक्षाच्या वाईनला स्वतंत्र क्षेत्र दिलं जातं, स्वतंत्र पॅकेजेस दिली जातात, पण काजू प्रक्रियेला मात्र कोणी तरतूद करत नाही, त्याला कोणी वाली नाही. आणि हे कसल्या कोकणच्या विकासाच्या गप्पा मारतात. या ठिकाणी आपण केवळ काजूचाच उल्लेख केला. मी या ठिकाणी आपल्याला विचारू इच्छितो, खारभूमी विकासासाठी 316 कोटी या ठिकाणी देण्यात आले आहेत, पण बंदर विकासासाठी किंवा बंदरातल्या गाळ काढण्यासाठी ज्याची घोषणा या पॅकेजमध्ये होणं आवश्यक होते त्या संदर्भात कुठलीही घोषणा झाली नाही. याबद्दल काय मत आहे? आणि पॅकेज मधला तपशील जसा जसा बाहेर येईल, मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो की 1981 मध्ये अंतुले जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एक 40 कलमी कार्यक्रम जाहीर केला. तिथपासून आतापर्यंत कोकणासाठी जाहीर केलेली पॅकेजेस आणि कोकणासाठी जाहीर केलेले विविध कलमी कार्यक्रम हे जर काढलं ना तर त्याच्यातून एक सावंतवाडीपर्यंत महामार्ग तयार होण्याच्या लांबीचे कागद तयार होतील, पण कोकणाच्या वाट्याला त्यातलं काही आलेलं नाही. एक 4.5 वर्ष युतीच्या राजवटीचा कालखंड सोडला तर कोकणची फसवणूक करण्यापलीकडे काही झालेलं नाही. आणि त्यामुळे बंदरांकडे दुर्लक्ष आहे, बंदरांचा गाळ काढण्याकडे दुर्लक्ष आहे. ह्या 4 जिल्ह्यांमधले खार बंधारे दुरुस्त करण्यासाठी जी रक्कम पाहिजे, नवे बंधारे तर सोडाच, तुम्ही खारभूमी विकासाची गोष्ट करताय. बांधलेले खार बंधारे दुरुस्त करायला सुद्धा 1000 कोटी रुपये लागणार आहेत. या 170 ने 200 लाख कोटींनी काय होणार नाही. तिथे कुठल्या तरतुदी करतल्या त्यांनी?
या संदर्भात मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किंवा रायगड जिल्हा परिषदेचा जर विचार करता जलस्वराज्यासारखी योजना असेल किंवा डोंगरी विकास निधीसारखे जे निधी असेल, या दोन्ही निधींमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होतो, भ्रष्टाचार होतो. हे एकीकडे भाग असताना त्याच जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव दिले व्यवस्थितपणे जात नाही आहेत आणि अशा प्रकारची मोठी पॅकेज होतात. ही नेमकी अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल असं आपल्याला वाटतं? नाही, याची अंमलबजावणी होणारच नाहीये. त्यामुळे ती कुठल्या प्रकाराने होईल हा माझ्यासमोर प्रश्न नाहीये. याच्यामध्ये कुठल्याही जिल्हा परिषदांना भ्रष्टाचार करायची फार संधी मिळेल असंही मला वाटत नाही, कारण याचं सरकारकडून कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होणार नाहीये. त्याच्यामध्ये आता कुठल्या भंडारी साहेब ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. आपल्याबरोबर आमदार दीपक सावंत आहेत. सावंत साहेब, या पॅकेजबद्दल तुमचं काय मत आहे? हे पॅकेज म्हणजे एक मोठा भूलभुलैया आहे. ऐन इलेक्शनच्या तोंडावरती अशा प्रकारे पॅकेज देणं म्हणजे लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे. आज जर आपण अनेक लोकांनी सांगितलं की जे 4 पदरी रस्ते गेल्या काही वर्षात करू शकले नाहीत, जे कोकणचा विकास करू शकले नाहीत, फक्त सिंचनासाठी पैसे देऊन चालत नाही, तर सिंचनासाठी जे मापदंड आहेत ते बदलण्याची आज काळाची गरज आहे. सावंत साहेब, आज जो शिवसेनेने जो मोर्चा नेला, यात असं मागणी केली होती की अगोदरचा बॅकलॉग आहे तो भरून द्यावा. त्या संदर्भात कुठलीही तरतूद केली गेली नाही. या संदर्भात काय सांगाल? नाही, हे तर नेहमीच राज्य शासनाने आजपर्यंत केलं होतं. कारण जर त्यांना खरोखर करायचं असतं तर त्यांनी अर्थसंकल्पात गेल्या वेळीच्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या होत्या, म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जे काही 350 कोटी जे काही दिले होते, तर ते देखील आपल्याला त्यांनी दिलेले नाहीयेत. तर अर्थसंकल्पात त्यांनी तरतूद न करता आता हे एका कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांनी करणं म्हणजे चुकीचं आहे. हा एक चुकीचा पायंडा पडतो आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने. धन्यवाद सावंत साहेब. यानंतर आपण बोलूया पुन्हा एकदा माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मला सांगा, हे पॅकेज म्हणजे बरसणारे मेघ आहेत की केवळ नुसतेच गडगडणारे मेघ आहेत? काय सांगाल? गडगडणारे नाहीत, बरसणारे तर त्याहून नाहीत. हे पोकळ आवाज आहेत. याच्यामध्ये ढगांचा आकार सुद्धा नाही, कारण कोकणी माणसाला अशा तऱ्हेच्या घोषणांची आता सवय झालेली आहे. सिंचनाच्या अनुशेषाबद्दल आमदार साहेब बोलले, परंतु मी त्यांना आठवण देऊ इच्छितो की याच विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारने कोकणचा सिंचनाचा अनुशेष शिल्लक राहिलेला नाही असं सांगून टाकलेलं आहे. एक ताळंबा प्रकल्प, कोकणातला मध्यम प्रकल्प सगळ्यात मोठा, त्याचं भूमिपूजन 1979 साली झालं. आतापर्यंत त्याची एक वीट लागलेली नाही आणि सिंचनाचा अनुशेष संपला कुठून? या सरकारने कोकणचं कायम दिशाभूल केली, कायम कोकणचं फसवणूक केली, कोकणचा पैसा दुसऱ्या ठिकाणी वापरला. कोकणातल्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी हात घातला नाही. 10 वर्षामध्ये करण्यासारखी अनेक कामं होती, त्यातलं काही केलं नाही आणि आता 2 महिन्यामध्ये हजारो कोटी रुपयांची भाषा करतायत. ही निव्वळ फसवणूक आहे. या पॅकेजबद्दल शेवटी सांगताना, हे निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेलं पॅकेज, खरंच याचा फायदा आघाडी सरकारला होईल की तुम्हाला होईल? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, आम्हाला याचा फायदा होईल, कारण आम्ही जनतेला दारात जाऊन सांगू की हे सरकार पावलावर आपली किती फसवणूक करतं. लोकांमध्ये जाण्यासाठी या सरकारने आम्हाला चांगला मुद्दा दिलाय. तेवढ्यापुरतं मात्र मी या पॅकेजचं स्वागत करतो. धन्यवाद. सत्ताधारी म्हणतायत आम्हीच लोकांपर्यंत जाऊ, विरोधक म्हणतायत आमच्यासाठी यांनी पॅकेज आणलंय जेणेकरून आम्ही लोकांपर्यंत जाऊ. पण सरकारने हे पॅकेज जाहीर केलंय, अभिनंदनीय आहे. कारण जर निधी दिला नाही तर इथले कोकणवासीयच म्हणतील राजा भिकारी. गोष्ट सरकारच्या हातीच आहे. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.